हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, जर तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल, 2.5 वर्षापर्यंत असेल किंवा त्याच्यापेक्षाही मोठं असेल, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे टॉयज आपण घेतो। तर सर्वात त्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी खूप छान छान असे टॉयज आलेले आहेत। त्याच्यातलेच मी काही एकदम ठराविक टॉयज घेतलेले आहेत, ते नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहेत। समजा बाळ जर स्कूलला जात नसेल किंवा जरी जात असेल तर आल्यानंतर मुलं कसं मोबाईल बघण्याचा हट्ट करतात, आणि माझीही मुलगी ती सुद्धा मोबाईल बघण्याचा हट्ट करत होती, आणि मला नंतर नंतर कसं खूप टेन्शन यायला लागलं की ती सारखीच मोबाईल मागायला लागली। मग मी ठरवलं की काहीतरी त्याच्यावर उपाय म्हणून आपण काढूयात। मग मी असेच टॉय सर्च करत होते, तेव्हा मला हे टॉय सापडलेत, आणि तुम्हालाही नक्कीच हे उपयोगी पडणार आहेत। आणि याच्यामध्ये मुलं किमान तासभर तर आरामात खेळत बसतात सुरुवातीला, पण जेव्हा एक्सपर्ट होतात त्याच्यामध्ये तर ते एक अर्धा पाऊण तासात ते सॉल्व्ह करतात किंवा त्यांना। आणि महत्वाचं एक गोष्ट सांगू तुम्हाला, तर याच्यामध्ये त्यांना अभ्यास केलेला अजिबात कळत नाही, तो अभ्यास आहे असं अजिबात वाटत नाही हिला। तर ते आता असं झालंय की ते काय खेळायचं म्हणून ते खेळत बसते, आणि तिचा अभ्यास होऊन गेलाय त्याच्यामध्येच। तर मग हा व्हिडिओ मोठा न करता मी तुम्हाला आता टॉयज दाखवते। आहे हे शेपचं, याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे शेप आहेत, आणि हिला आता ही फक्त 2.5 वर्षाची आहे, 2.5 वर्ष होऊन 1 महिना झालेला आहे तिला। तर हे शेप तिला येत आहेत। मला वाटतंय तिला पहिल्यांदा जेव्हा मी हे टॉय घेतलेलं तेव्हा तिला अजिबात समजत नव्हतं की कोणत्या शेप मध्ये काय टाकायचंय ते। ती फक्त जस्ट घेऊन बसायची आणि ट्राय करत बसायची, पण तिला आता एक 5 मिनिटांमध्ये ती सर्व काही ते शेप, प्रत्येक शेप मध्ये ते इन्सर्ट करून दाखवते। तुम्ही बघालच आता। हा, काय ते ओके, स्क्वेअर आहे तो, काय आहे ते ओके, व्हॉट इज दिस लाईव्ह मध्ये पाहिलं असेल की ती कशी शेप रिकॉग्नाइज करते, आणि तिला महत्वाचं तो खेळ वाटतोय, एक अभ्यास वाटत नाही। आणि सर्व महत्वाचं ती आता शेप बरेच शिकलेले आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मुलं खेळत खेळत शिकता येते। दुसरा टॉयज आहे तो आहे हा कपचा, स्टकिंग कप्स आहेत हे 8 कप दिलेले आहेत। ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे खेळता येतं, एबीसी A to Z सगळीकडे ABCD लिहिलेले आहे। ABCD आपण याच्यामध्ये शिकवू शकतो। नंतर याच्यावरती सुद्धा अॅनिमल्स दिलेले आहेत, तुम्हाला इथं मला वाटतं दिसत नसेल, पण याच्यावरती प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे अॅनिमल्स आहेत, ते आपण सांगू शकतो। वेगवेगळे कलर कोणते आहेत हे सांगू शकतो। ग्रीन ओके, दिस इज कलर रेड। तर ती अशा प्रकारे कलर सुद्धा शिकलेली आहे। आणि हे स्टकिंग कप्स याच्यामध्येही खूप वेळ मुलं गुंतून राहतात। आता तुम्ही बघाल, छान, अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, छान छान छान, ओके, आणि परत लावत बसा। तर ती अशा प्रकारे सर्व खेळ खेळत बसते। आणि खरं सांगते पहिल्यांदा तिला अजिबात जमत नव्हतं हे करण्यासाठी, तिला कमीत कमी 10 दिवस गेले असते, कारण की हा प्रत्येक शेप वेगळ्या ह्याचा आहे, स्मॉल होत गेलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना समजत नाहीये की कोणता आहे। पण त्याच्यानंतर तिला लक्षात राहिले की कोणता कलर, काय झाल्यानंतर कोणता कलर लावायचा आहे किंवा कोणता शेप लावायचा आहे। आणि दुसरा आहे तो हे आहे वुडनचं नंबरिंग केलेले आहे, वुडनचे नंबर्स केलेले आहेत, आणि याच्यामध्ये शेप सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला। मी ओरली तिला शिकवत होते, 1 to 10 मी तिला शिकवलं, पण तिला नक्की 1 कसं असतं ते तिला ओळखायलाच येत नव्हतं। आपण जरी बुक वरती शिकवलं तरीही त्यांच्या लक्षात येत नाहीये, माझ्या हिला तर मुलीला लक्षात येत नव्हतं। पण जेव्हा मी हे वुडनचं घेतलं तेव्हा तिला आपोआप समजायला लागलं की नक्की 1 कसं असतं, 1चा शेप काय आहे, 2 कसं असतं। तर ती आपोआप आता ह्याच्यामध्ये ती इन्सर्ट करते। मी पण पाहिल्यानंतर वाटलं होतं की असं काय होणार नाही, तरीही ट्राय करूयात बोलले,
पण सिरियसली सांगते, मला जे टेन्शन होते की बाबा हिला कसं शिकवू, 1 कसं असतं ते नक्की कसं असतं सांगायचं, तर ती आपोआप करायला शिकलेली आहे. आता तुम्ही बघू शकाल, म्हणजे असं नाही की मी तिला लाईन नाही लावून दिल्यानंतरच करेल, ती अधूनमधून कोणतेही घेऊन व्यवस्थित लावायचा प्रयत्न करते. सध्या ती 11 पर्यंत शिकलेली आहे, अजून बाकी म्हणजे तिचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून सध्या हेच चालू आहे. तर मी आता तिला इथे सर्व असे नंबर्स मी एका ठिकाणी ठेवलेले आहेत, कसे पण अधूनमधून ठेवलेले आहेत, तर ती आता इथून घेऊन लावते. काय आहे ते प्रिशा, व्हॉट इज दिस? ओके, दिस इज ओके, व्हॉट इज दिस? ओके, व्हॉट इज दिस? ओके. आणि सर्वात लास्टला आहे ते म्हणजे हे माझं सर्वात फेवरेट, ते आहे माय फर्स्ट लायब्ररी. लहान मुलांसाठीची छोटीशी लायब्ररी, ज्याच्यामध्ये आहेत अल्फाबेट्स आहेत, 1 to 10 आहे, A to Z आहे, शेप्स आहेत, कलर्स आहेत, फार्म अॅनिमल्स आहेत. हे सर्व सुद्धा म्हणजे मुलांना खूप सुंदर सुंदर असे त्यांच्या म्हणजे लक्षात राहतात. असं म्हणजे पेजवरती सर्व सेपरेट असल्यामुळे मुलांच्याही लक्षात राहतं. तुम्ही कसं आहे, मला सांगायचं आहे की तुम्ही काय करा की प्रत्येक 15 दिवस तरी म्हणजे एकच बुक द्या मुलांना. एक बुक दिलं की कसं कम्प्लीट होऊन जातं, आणि 15 दिवस जरी येत असेल तरी 15 दिवस मुलांना एकच बुक द्या, म्हणजे त्या बुक मध्ये ते परफेक्ट होऊन जातील. तुम्ही काही दिवस तुम्ही व्यवस्थित बसून सांगा समजावून, आणि मग ते आपोआप बुक्स घेतात आणि परत खेळत बसतात, किंवा तुम्ही काहीही काम करत असाल तर हे इकडं मोठ्याने सांगतात आपल्याला की बाबा हे आहे, याच्यानंतर हे आहे मम्मा, असं बोलतात, आणि मुलंही खेळण्यामध्ये बिझी राहतात आणि आपलं कामही होऊन जातं. प्रिशू, तर तुम्हाला याचा एक डेमो देते मी. प्रिशू, व्हॉट इज दिस? ओके, व्हॉट इज दिस? पोटॅटो. दिस इज टोमॅटो. ओके, व्हॉट इज दिस? ऑनियन. दिस इज कुकुंबर. अशा प्रकारे ती आता थोडंफार म्हणजे शिकलेली आहे. म्हणजे हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, फक्त मी हे घेतलं होतं आणि मला खूप उपयोगी पडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्या मॉम्सला असं म्हणजे त्रास होत असेल थोडाफार, किंवा मुलांना म्हणजे मुलं मोबाईल वगैरे घेतात तेव्हा, तर त्यांच्यासाठी खूप खूप उपयोगी पडत आहे हे. आणि मुलं मोबाईल सोडून नक्कीच हे खेळ खेळत बसतील, आणि त्यांच्यासाठी स्कूलला गेल्यावर खूप उपयोगी होणार आहे. प्रोडक्ट अमेझॉन मध्ये उपलब्ध आहे, तर तुम्ही तिथून घेऊ शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.